नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी भरती 2026 करिता काय महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, शिरीष कुमार घोष. तर पहा, सन 1867मध्ये शिरीष कुमार घोष यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. वर्नाक्युलर प्रेस ॲक्ट टाळण्यासाठी त्यांनी पहा अमृत बाजार पत्रिका हे जे वृत्तपत्र आहे तर त्यांनी रातोरात इंग्रजीमध्ये रूपांतरित झाले होते, म्हणजेच केले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पहा रायरेश्वर. तर 1645मध्ये पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञाही त्या ठिकाणी घेतलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2, आत्माराम पांडुरंग तरखडकर. तर पहा, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना ही केलेली होती, जे की या प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे तर ती 31 मार्च सन 1867मध्ये मुंबई या ठिकाणी केलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला साखरेचा कटोरा असे म्हटले जाते? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3, अहिल्यानगर. काय? महाराष्ट्रातील अहिल्यानगर या जिल्ह्याला साखरेचा कटोरा असे म्हटले जाते, जे की अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये साखर कारखान्याची मोठी संख्या आणि ऊस उत्पादनामुळे अहिल्यानगर जिल्ह्याला हे नाव पडलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3, पहा जम्मू आणि काश्मीर. तर आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 370 हे जे आहे तर ते जम्मू आणि काश्मीर यांच्याशी संबंधित होते, जे की ऑगस्ट 2019मध्ये केंद्र सरकारने हे कलम रद्द करून जम्मू काश्मीर या राज्याचा विशेष दर्जा हा काढून टाकलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6, वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी भारतात कधी आलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पहा 1498. तर पहा, वास्को द गामा हा जो पोर्तुगीज खलाशी होता तर तो भारतामध्ये 1498 या वर्षी तो आलेला होता, जो की तो भारतातील पहा कालिकत, जे की केरळ या राज्यामध्ये आहे, तर कालिकत या बंदरामध्ये हा वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी त्या ठिकाणी उतरलेला होता. या प्रश्नाचं उत्तर होईल मग आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, बुध. तर पहा, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे, जे की बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह तो आहे. ऑप्शन क्रमांक 4 या आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पहा सन 1873. तर 24 सप्टेंबर सन 1873मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये पुणे या शहरात सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9, लोकसभेचे कमाल सदस्य संख्या किती असू शकते?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा 550. तर लोकसभेची कमाल सदस्य संख्या ही 550 इतकी असू शकते, जे की पहा संविधानानुसार ही कमाल मर्यादा आहे. मात्र सध्या 550 सदस्याची निवडणूक घेतली जाते, ज्यामध्ये पहा 530 हे जे सदस्य आहेत तर ते राज्याचे प्रतिनिधित्व करतात आणि 20 हे जे सदस्य आहेत तर ते केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, जे की कळसुबाई हे जे शिखर आहे तर ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असून त्याची उंची पहा समुद्र सपाटीपासून 1646 मीटर इतकी आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी लोकप्रिय केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा भगतसिंग. तर इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा पहा मूळची हसरत मोहानी कोणाची आहे? इन्क्लाब जिंदाबाद ही पहा मूळ घोषणा जी आहे तर ती हसरत मोहानी यांनी दिलेली होती. नंतर भगतसिंग यांनी ती देशभरामध्ये लोकप्रिय केलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 12 भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर भारतामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 अप्रत्यक्ष. कशा प्रकारे? अप्रत्यक्ष या प्रकारची लोकशाही आहे, जे की भारतात लोकप्रतिनिधीमार्फत राज्यकारभार हा चालतो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 पहा रशिया. तर रशिया हा जगातील क्षेत्रफळाने प्रथम क्रमांकाचा देश आहे. तर आपला भारत हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो आपल्या भारत देशाचा? तर 7वा क्रमांक लागतो. कितवा? 7वा क्रमांक लागतो. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं मग ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा वर्धमान महावीर. तर वर्धमान महावीर हे जैन धर्माचे शेवटचे आणि 24वे तीर्थकार मानले जातात. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य हे पहा ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. कोणतं आहे? राजस्थान हे राज्य आहे, जे की 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातून पंचायत राजची सुरुवात झालेली होती. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सातारा. तर कोयना धरण सातारा या जिल्ह्यामध्ये असून यालाच पहा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. काय? कोयना जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 या आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा शेरशाह सुरी. तर ग्रँड ट्रंक रोड शेरशाह सुरी यांनी 16व्या शतकातील शासकाने बांधला होता. ते सडक ए आझम म्हणून ओळखले जात असे. हा रस्ता जो आहे तर तो भारतातला मध्य आशियाशी जोडणारा आणि आंतरदेशीय व्यापारासाठी महत्त्वाचा होता. या प्रश्नाचं उत्तर मग होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा उपराष्ट्रपती. तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, जे की सध्या भारताचे उपराष्ट्रपती हे CP राधाकृष्णन हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे जे सरोवर आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा. कोणत्या? बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असून लोणार हे सरोवर महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यात आहे. हे एक पहा जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर असून याची निर्मिती एका उल्कापातामुळे झालेली आहे.
ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे पहा, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झालेली होती? तर प्लासीची जी लढाई आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 1757. तर प्लासीची लढाई 23 जून सन 1757 रोजी झाली. ही लढाई बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेली होती. ऑप्शन क्रमांक 1 पहा या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 मध्ये केलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? तर सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 4 8 मिनिटे 20 सेकंद. किती वेळ लागतो? 8 मिनिटे 20 सेकंद इतका वेळ लागतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी दोन्ही, म्हणजेच 1 आणि 2. तर पहा पहिला आहे पहा गोपाळ गणेश आगरकर आणि दुसरा आहे पहा लोकमान्य टिळक. तर केसरी हे जे वृत्तपत्र होते तर ते पहा मराठी या भाषेमध्ये आणि मराठा हे जे वृत्तपत्र होते तर ते इंग्रजी या भाषेमध्ये. ही दोन्ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी 1881 मध्ये संयुक्तपणे सुरू केले. या वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी काम पाहिले होते. या प्रश्नाचं उत्तर मग होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल मग ऑप्शन क्रमांक 2 पहा पंडित जवाहरलाल नेहरू. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1942 ते 1945 दरम्यान महाराष्ट्रातील अहिल्यानगर किल्ल्यात कारावासात असताना हे पुस्तक त्यांनी लिहिले होते आणि ते 1946 मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाला भारताचा इतिहास, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची सखोल माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे पहा, सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिलेले आहे? तर सारे जहां से अच्छा हे जे गीत आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल. कोणी? मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेले आहे. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 24 तास. तर पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद एवढा वेळ लागतो. या गतीला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 या आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा बंगळुरू. भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून बंगळुरू या शहराला ओळखले जाते किंवा म्हणतात. तर पहा बंगळुरू या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणण्याचे मुख्य कारण असे आहे की हे जे शहर आहे तर ते भारतातील माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. बंगळुरूमध्ये असंख्य सॉफ्टवेअर कंपन्या, संशोधन व विकास केंद्रे आणि तंत्रज्ञानविषयक स्टार्टअप्स त्या ठिकाणी आहेत. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे पहा, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस. तर पहा आझाद हिंद सेनेला इंडियन नॅशनल आर्मी म्हणजेच INA म्हणून ओळखली जाणारी ही पहा सेना जी आहे तर ती मुळामध्ये 1942 मध्ये रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेली होती. तर नंतर काय झालेलं आहे, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व जे आहे तर ते सुभाषचंद्र बोस यांनी केलेले होते. नेतृत्व जे आहे तर ते या आझाद हिंद सेनेचे जे नेतृत्व आहे तर ते सुभाषचंद्र बोस यांनी केलेले होते.
नेक्स्ट क्वेश्चन, असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 1920. तर महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार आंदोलन सुरू झालेले होते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे पहा, जगातील सर्वात खोल गर्ता कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 मरियाना गर्ता. कोणते आहे? मरियाना गर्ता. तर ही पहा मरियाना गर्ता जी आहे तर ती पॅसिफिक महासागरात असून तिची खोली सुमारे 11,034 मीटर आहे. किती? 11,034 मीटर ही तिची खोली आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोणाला मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेचे रक्षक मानले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा कोठे भरतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा नाशिक. तर महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळावा नाशिक या जिल्ह्यामध्ये भरतो, जे की गोदावरी नदीच्या तीरावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळावा हा त्या ठिकाणी भरतो. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा लोकहितवादी. लोकहितवादी या टोपणनावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा, दक्षिण भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा गोदावरी. गोदावरी ही नदी दक्षिण भारताची सर्वात लांब नदी आहे, जे की गोदावरी या नदीला वृद्धगंगा किंवा दक्षिण गंगा असेही म्हणतात. ही पहा महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. पुढील प्रश्न पहा, राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा अमेरिका. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेण्यात आले आहेत. अमेरिकन राज्यघटनेतील बिल ऑफ राईट्समधून ही संकल्पना प्रेरित होऊन आपल्या संविधानाच्या भाग 3 मध्ये काय आहे? आपल्या संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते कलम 35 यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेदाकडे परत चला ही घोषणा कोणी दिलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परत चला ही घोषणा दिलेली होती, जे की त्यांनी सन 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना ही केलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. पुढील प्रश्न, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सिस्मोग्राफ. तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ हे उपकरण वापरले जाते. तसेच भूकंपाची तीव्रता किंवा ऊर्जा मोजण्यासाठी रिश्टर स्केल या परिणामाचा वापरही केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतात दर किती वर्षांनी जनगणना केली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 10 वर्षांनी. तर भारतामध्ये लोकसंख्या जनगणना साधारण दर 10 वर्षांनी एकदा केली जाते. दशवार्षिक जनगणना भारताच्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाद्वारे केली जाते, जे की गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असते. ऑप्शन क्रमांक 2 या आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 5 जून. 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते?
तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सुधारक. तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते, जे की 1888मध्ये त्यांनी केसरीचे संपादन सोडल्यानंतर त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न पहा, भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर भारताचे मँचेस्टर म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद. कोणत्या? अहमदाबाद या शहरास ओळखले जाते. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा जो आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक. तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक असतो. तो ग्रामपंचायतीचे दैनंदिन कार्यालयीन आणि प्रशासकीय कामकाज पाहतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा तपांबर. तर तपांबर हा जो थर आहे तर तो पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर राज्य नियोजन आयोगाचे जे अध्यक्ष असतात तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 मुख्यमंत्री. कोण असतात? राज्याचे मुख्यमंत्री हे असतात. पुढचा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे प्रसिद्ध पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. पुढील प्रश्न, खनिज तेलासाठी प्रसिद्ध असलेले दिग्बोई हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा आसाम. तर खनिज तेलासाठी प्रसिद्ध असलेले दिग्बोई हे जे ठिकाण आहे तर ते आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. जे की दिग्बोई हे जे आहे तर हे पहा भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? तर मुख्य निवडणूक आयुक्ताची जी नियुक्ती आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती करतात. कोण करतात? भारताचे राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न, बारडोलीचा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. तर बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले होते. जे की याच सत्याग्रहानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना तेथील महिलांनी त्यांना सरदार ही पदवी दिलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, भारताची सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर भारताची सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर हे पहा ऑप्शन क्रमांक 4 उलर. कोणतं सरोवर आहे? उलर हे सरोवर आहे. जे की उलर हे जे सरोवर आहे तर ते जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित आहे. तसेच पहा सांबर हे जे आहे तर ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक 4 या आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न, बालहक्क संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 20 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबर या दिवशी बालहक्क संरक्षण दिन साजरा केला जातो.